कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मित्रांनो, सगळ्यांचं म्हणणं असं येतं की तुमचे व्हिडिओ बोरिंग असतात, तुमचे व्हिडिओ एवढे खास नसतात आणि एकच मुद्दा असतो तुमच्याकडं की घर, काम आणि मुलं, असं काही जणांचं म्हणणं येते. तर मला सांगा, तुम्ही दुसरा काय विषय मांडायचा? मी तर कधी कुठं बाहेर जात नाही, कुठं फिरायला जात नाही आणि बाहेर गेल्यावर कधी व्हिडिओ बनवत नाही. मी गावाला जाते, तिकडं पण घरातच व्हिडिओ बनवते. मला बाहेर व्हिडिओ बनवायला जास्त आवडत नाही आणि कुठं जातच नाही. जात नाही याचं कारण म्हणजे मला वेळच भेटत नाही कुठं जायला. कुठं गार्डनला गेले, कुठं बाहेर गेले व्हिडिओ बनवायला, असं नाहीच. कामच असतं तेवढं माझ्या मग मी कुठं जातच नाही. म्हणून सगळे असे मला म्हणतात की तुमचं वेगळे म्हणजे दुसऱ्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवतच नाहीत तुम्ही, कामाच्या ह्याच्यावरच व्हिडिओ बनवतो तुम्ही. म्हणून तुमचे व्हिडिओ आम्हाला बघू वाटत नाही, बोर होत होता आम्ही. तर आज मी वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवते. मित्र विचारलं होतं मला, मी 1-2 महिने झाले असं मी जेव्हा व्हिडिओ टाकलेला आहे, आईवडिलाबद्दल व्हिडिओ टाकला होता एक. बोलले असेल मी, तर त्या उशिरा त्यांना तो व्हिडिओ गेला असेल त्यांच्याकडे. तर त्यांच्यालाही 2-3 वेळा कमेंट आले मला की तुम्ही कधीतरी तुमच्या आईवडिलाबद्दल का सांगत नाही आणि का बोलत नाही? तर तुम्ही प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही कधी आईवडील विषय पण घेत नाही जास्त, कधीतरी एखादा व्हिडिओ बनवते. दादा, कसं असतं माहिती आहे का, आईवडील सगळ्या मुलांना प्यारे असतात, नाही असं नाही. आई म्हणजे, बाप म्हणजे खूप सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आईबाप म्हणजे, ज्यांना आईबाप आहेत ना, त्यांचं लय मोठं तकदीर आहे खरंच. ज्यांना आईवडील नाहीत ना, त्यांना विचारा आईबाप नसल्या आयुष्यात काय होतं, किती परिस्थितीचा सामना करायला लागतो. दुसऱ्यांना नाही, मलाच विचारा तुम्ही, कशा कशा संकटातून बाहेर पडायला लागतं. मी कशा कशा संकटामधून बाहेर पडलेले. 7 महिन्याची होते तेव्हा आजीने आईवडिलाकडून जाऊन आणलं होतं मला. 7 महिन्याचे होते तेव्हा. मग आजीने 8 वर्ष सांभाळलं. मी 8-9 वर्षाची असेल तेव्हा आजी माझी ऑफ झाली. मग तिथनं पुढचे दिवस तुम्हाला सांगू, चारही बाजूनी बघायची, पण कुठंच एक रक्ताचं नातं दिसत नसायचं, कुठंच. अशी परिस्थिती होती. मग तुम्ही सांगा, त्या लहान मुलाचं काय झालं असं, कसं लहानाचं मोठं झालं असं, कुणी बघितलं असं, किती त्रास झाला असं. तर परिस्थिती अशी होती ना, उन्हाळा आला ना तर पायात चप्पल नसायची, पावसाळा आला तर डोक्यावर छत नसायचं आणि थंडी आली तर अंगा ओढायला पांघरून नसायचं. अशी परिस्थिती होती. केव्हा परिस्थिती निर्माण झाली ती आजी ऑफ झाल्याच्या नंतर. आणि मग किती त्रास झाला असं, कशी लहानाची मोठी झाली असते. पण काय म्हणतात ना, ज्याचं कोण नसतं ना त्याचा देव असतो. त्याला सगळ्याची काळजी असते. तुम्ही देवाला माना या नका माना, पण त्याला सगळ्याची काळजी असते. ज्याचं कोण नाही त्याचं देव असतं. पोटासाठी उपाशी मारायचं, खायला अन्न भेटत नव्हतं, वय लहान होतं मग कामावर कोण ठेवत नव्हतं, आणि भीक मागाय गेलं तर भीक कोण देत नव्हतं. अशी परिस्थिती होती. आई वडील जे आहे ती बरं आहे, बाकी गोष्टी सांगायच्या नाहीत मला, पण जे माझ्या आयुष्यात घडलं ते सांगते तुम्हाला. म्हणून मी कामाची आवड असायची मला, की मला कुणीतरी कामाला ठेवावं. 8 ते 9 वर्ष होते की मी कामाला गेले तर माझ्यापाशी पैसे आले तर मी त्या पैशाचं काही आणून खाईन. परिस्थिती अशी होती. लई विकट परिस्थितीचा सामना केला आहे मी. माझ्यासारखी परिस्थिती कोणावर येऊ पण नाही, पण त्यातून बाहेर पडले मी. आजपर्यंत कधी कोणाच्या दारात नाही गेले. ज्या टायमाला मला कळायला लागलं, माझं लगीन झालं ना, किंवा लग्नाच्या आधी 1 वर्ष मोठी झाले, काम करण्यासारखे झाले, 15 वर्षाचे झाले. मग ज्याला त्याला आपली आई, आम्ही तुमची आई. मग सगळे नाते जमा झाले, चुलता काकी सगळे नाते जमा झाले. पण ज्या वेळेला आपला टाईम येतो ना, त्यावेळेला कोण नसतं.
टाईम निघून गेला ना, सगळे जमा होते, सगळे आपले मानतात. मग लगीन काय माझं 15 वर्षात लगीन झालं, 15 ते 16 वर्षात लगीन झालं माझं. 16 पूर्ण नव्हतं झालं. आणि जसं लगीन झालं ना, तसं ह्या घराचा उंबरठा ओलांडला नाही कधीच कोणाच्या दारात गेले नाही ते आजपर्यंत. 25 वर्ष झाले माझ्या लग्नाला, 25 नाही 24 वर्ष, हां इतके वर्ष झाले माझ्या लग्नाला. पण घर सोडलं नाही, कधी कोणाच्या दारात गेले नाही. काय असतं, एकदा माणसाला एखाद्या गोष्टीची नफरत झाली ना, तर तो माणूस भिकायला लागला तरी चालेल, पण ती नफरत ना निघत नाही मनातून, तो राग मनातून निघत नाही. राग हा लई मोठी गोष्ट आहे, लई मोठी बिमारी आहे ती. सगळ्या आजारापेक्षा राग, टेन्शन लई मोठा आजार आहे. तसाच आजार झाला म्हणून समजा की मला कोणाच्याच दारात जावं वाटत नाही, अजून पण नाही. मन पण नाही होत माझं कोणाच्या तर जायचं, कोणाचे तर राहायचं. आपले कोण माझं आहे कोणी. आता कोणी मला जर असं मायाने बोललं ना तर राग येतो मला. मी माझ्याच दुनियात राहायची आणि अजून पण मी माझ्याच दुनियात आहे. हां, वाईट वाटतं कधी कधी, मनाला लागतं, पण इग्नोर करायचं. आहेत ना 2 मुलं येतं, नवरा देवासारखा आहे आपला, नवरा दारू पित नाही, कधी उलटं बोलत नाही. मग काय करायचं कोणाच्या इथं जाऊन. कोणाबद्दल वाईट बोलणं नको, कोणाबद्दल चांगलं बोलणं नको, आणि त्यांची चुगली सोशल मीडियावर करणं नको. आपलं जे आहे ते बरं आहे. काय म्हणतात ना, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. वाईट जरी होत असलं ना, ते चांगल्यासाठीच वाईट होतं. चांगला काहीतरी मार्ग निघतो. वाईट होत असलं तर त्यातूनच चांगला मार्ग निघतो. ते माणसाच्या डोक्यात ना उजेड तरी पडतो. त्याच्यासाठी मी ना हा व्हिडिओ एकदम शॉर्टकटमध्ये बनवला आहे. मी जास्त माहिती नाही दिली तुम्हाला, म्हणून मी आईवडिलाबद्दल व्हिडिओ अजिबात बनवत नाही. ज्याची त्याची लाईफ आहे. कोणाला कोणचं दुःख लागलं असेल, कोणाला कोणचं दुःख लागलं असेल, चला जे ते आपल्या आपल्या जागेवर ठीक आहेत असं म्हणून पुढं चालायचं. आणि इथनं पुढं पण जे होईल ते चांगलंच होईल असं समजायचं सगळ्याबद्दलच. हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला काही चुकीचं बोलले का.